हाय, कशा आहात? मस्त मजेत ना? श्यामलोक चॅनलमध्ये मी श्याम तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे. वाजले होते बघा संध्याकाळचे 8:30. आम्हाला इथे यायला 8:30 वाजले होते. खरं तर निघालो होतो आम्ही घरातून 8 वाजता. दादरेचे पप्पा लवकर आले, लवकर येतो म्हणून म्हणत त्यांना 8 वाजले होते यायला. त्यांना काय लवकर यायला जमलेलं नाही आहे. सो आम्हाला इथे येऊपर्यंत 8 वाजले होते. तर कुठे आलेलो आहोत तुम्हाला वरचं टायटल वगैरे तिथले ती सजावट वगैरे बघून थोडंफार कळालंच असेल की सांगितले माझे थोडे सबस्क्रायबर असतील त्यांनाही माहीत असेल. सो आज आम्ही गेलो होतो कृष्णाबाईची जत्रा बघायला. आदिराज बाबूला फिरायला घेऊन गेलो होतो. झाले ॲक्च्युअलमध्ये ते चालू 3-4 दिवस झालं, पण आदिराज आजारी असल्यामुळे आम्ही गेलो नव्हतो. आज टाईम भेटला होता ह्यांना, म्हटलं आज आपण जाऊन येऊया झाला. छान आदिराज बाबू मस्त इकडे तिकडे बघत होता. खास त्याच्यासाठी गेलो होतो आम्ही. आमचं काय अशी काय म्हणतात स्वतःची फिरण्याची इच्छा नव्हती, पण आदिराजला घेऊन जायचं होतं म्हणून गेलो होतो. आदिराज मस्त खुश होता, इकडे तिकडे बघत होता तो, पण खालीच उतरला नाही तो. किती उशीर त्याला खाली उतरवण्याचा मी प्रयत्न करत होतो, पण तो काय खाली उतरलेला नाही आहे. खूप गर्दी होती, कारण शेवटचे काय म्हणतात 2च दिवस राहिले होते. आजचा आणि कालचा दिवस असे 2च दिवस होते. आम्ही दुसऱ्या दिवशी गेलो होतो. बघू शकता छान मस्त सजावट केली होती. खरं तर खरं सांगायचं गेलं तर मीच फर्स्ट टाईम बघितली होती. मी ह्याच्या आधी कधीही बघितली नव्हती. लग्नाला आमच्या 3 वर्ष झाले. 3 वर्षात मी कधीही बघितली नाही. मला माहीतच नव्हतं असं काहीतरी असतं. सो मी पण पहिल्यांदाच बघितली होती. घाटावर इतर वेळेस आम्ही फिरायला वगैरे गेलो होतो, पण ही जत्रा वगैरे अशी भरते किंवा काहीतरी असतं असं हे काय माहीत नव्हतं. सो पहिल्यांदाच हे पण मला माहीत झालेलं आहे. बघू शकता खूप गर्दी होती. जिथं ती कृष्णाबाईचं समोर तुम्हाला जे दिसते ते कृष्णाबाईचं मंदिर आहे. त्या मंदिर जाण्यासाठी इतकी गर्दी, इतकी भली मोठी लाईन लागली होती. पण आदिराजला घेऊन तर लाईनमध्ये थांबणं पॉसिबल नव्हतं आम्हाला. सो मग आम्ही ते अवॉइड केलं, नाही गेलो आम्ही तिकडे. तिथे समोर त्यांचे भजनाचे वगैरे कार्यक्रम होते. छान मस्त गाणे वगैरे तिथे म्हणत होते. बघू शकता इथे छान होतं. एकंदरीत सांगायला गेलं तर प्रसन्न वातावरण होतं इथं छान मस्त. समोर बघू शकता भली मोठी लाईन आहे. आम्ही गेल्यानंतर ते अजूनच वाढली होती. आदिराज एवढा वेळ काय लाईनीमध्ये थांबला नसता. सो आम्ही लांबूनच दर्शन घेतलं आणि आपण जाऊया म्हणलं. चला इथून नको थांबायला, कारण एवढ्या वेळ आदिराज एका ठिकाणी थांबणार नव्हता, थांबलाही नसता. खूप छान मस्त लाईटिंगची वगैरे सजावट केली होती. बघू शकता इतर वेळेस तर आम्ही असा घाट कधीच फिरून बघत नाही, पण यावेळेस खूप छान वाटलं. इथे आदिराज बाबू बघा, त्याच्या पप्पांचा हात अवघडला होता म्हणून त्याला 5 मिनिटासाठी मी घेतलं, तर त्याने रडून दंग केला होता. मला नाही यायचं आहे तुझ्याकडे, मला फक्त पप्पांच्याकडे जायचं आहे म्हणून तो येत नव्हता. मी त्याला दाखवतो रे इकडे तिकडे काहीतरी, पण त्याला माझ्याकडे यायचं नव्हतं. शेवटी त्याच्या पप्पांच्याकडे गेला तेव्हाच तो शांत बसलेला. खाली तर उतरलाच नाही. त्याला आम्ही छान मस्त शूज वगैरे घालून घेऊन गेलो होतो. आम्हाला वाटलं तिथं पण तो काहीतरी पळेल इकडे तिकडे बघून सगळं, पण असं काहीच नाही झालं. तो खालीच नाही उतरला. छान मस्त सजावट केलेली आहे. इथं समोर जे दिसते ते आपल्याला राम मंदिर दिसते. राम मंदिर केलं होतं इथं. सजावट बघू शकता. समोर जे आहे ते सांगलीचा ब्रिज आहे. ब्रिजला पण छान मस्त लाईटिंग वगैरे केली होती. बघू शकता किती छान वाटतंय. सगळेजण फोटो वगैरे काढत होते. भरपूर गर्दी होती. सगळेजण प्रत्येक ठिकाणी उभं राहून फोटो काढत होते. छान वाटत होतं. ह्याच्या समोरच तुम्हाला इकडच्या साईडून आता मी जेव्हा शूट केलं तेव्हा दिसेलच तुम्हाला. समोर नदी आहे बघा. छान मस्त वाटत होतं. इकडच्या साईडून जेव्हा तुम्हाला शूट केलं तेव्हा बघू शकता दोन्हीकडे त्या मूर्त्या वगैरे लावल्या होत्या छान. इथे हत्ती, या हत्तीवर आम्हाला बसवायचं होतं आदिराजला, पण जेव्हा आम्ही गेलो तेव्हा तिथून वरतून आवाज दिला की हत्तीवरती कोणीही बसू नका. सो परत आम्ही तिथून आलो. पण मला बसवायचं होतं त्या हत्तीवरती आदिराजला. इथे बघा जेव्हा त्यांच्याकडे गेला तेव्हाच तो शांत बसला होता. त्याला खाली जायचं होतं, अजून खाली चला अजून खाली चला म्हणत होता तो. पण खाली नदी वगैरे पाणी वगैरे असल्यामुळे आम्ही त्याला जास्त खाली नाही घेऊन गेलो. फक्त वरच्यावर तेच दाखवून आणलं होतं त्याला. त्याला अजून खाली जायचं होतं.
बघा इथे बघू शकता, तर अजून खाली जायचं, चल बोलत होता खाली चल. इकडे समोर बघू शकता मस्त दोन्हीकडे हत्ती वगैरे लावलेली, समोरच विठ्ठलाची मूर्ती पण आहे, दिसेलच तुम्हाला, मी केलेली आहे शूट ती. मोठीच्या मोठी विठ्ठलाची मूर्ती होती बघा, बघू शकता छान मस्त वाटत होतं. इथे आम्ही दर्शन घेतलं, सगळीकडे लाईन होती त्यामुळे सगळीकडे आम्ही लांबूनच दर्शन घेतलं आणि आलो. छान वाटत होतं खरं तर. अशी होती मस्त कृष्णामाईची जी जत्रा असते ती होती, छान वाटलं. अधिराज्यासाठी आम्ही खास केलेलं होतं, छान मस्त वाटलं.